लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैन यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक डॉक्टर अमोल कोल्हे यांची पुसद येथे भव्य प्रचार सभा संपन्न झाली। याबाबत सविस्तर वृत्त असं की आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी अग्रवाल मंगल कार्यालय येथे पुसद विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद मैन यांच्या प्रचारार्थ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व राष्ट्रपुरुषांच्या फोटोंचं पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली। सभेला संबोधित करताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुसदचा विकास झाला नसून पुसद हे भकास झालं आहे आणि जर परिवर्तन घडवून आणायचं असल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैन यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचं आव्हान समस्त जनता जनार्दन यांना केलंय। तसेच फिनी क्लासेसचे संचालक संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले निलेश कराळे यांनी आपल्या धडाकेबाज भाषणांनी सभा चांगलीच गाजवली। निलेश कराळे मास्तर यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की गद्दारांना मतदान नको, खोके घेऊन बंडखोरी करणाऱ्यांना मतदान करू नका, तर गद्दारांचा पराभव करण्याची सुरुवात आपण ही पुसद मधूनच करायला पाहिजे। विशेष या सभेला यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते, तर फिनिक्स अकॅडमीचे संचालक निलेश कराळे, माजी बेक वर्षाताई निकम, डॉक्टर अकिल मेमन, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे, डॉक्टर मोहम्मद नदीम, विजयराज चव्हाण, अनुकूल चव्हाण, विकास जामकर, ॲडव्होकेट अनिल ठाकूर, रंगराव काळे, विजय बाबर, पांडुरंग व्यवहारे, सिंपलताई राठोड आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंतु मागील 25-30 वर्षापासून या विभागातील नेतृत्वामुळे या परिसरातील दोन कारखाने, दोन सूतगिरण्या या बंद पडणार, 2 कारखाने आणि 1 सूतगिरणी तर बंदच पडली आणि 4थी सूतगिरणी ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे। पुसद विधानसभेचा दौरा करत असताना असं लक्षात आलं, स्वातंत्र्याला मतदारसंघामध्ये काँग्रेसचे लोक चांगल्या प्रकारे काम करीत आहेत की नाही आहेत ते पाहण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी पक्षाने नियुक्त। आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निशाणी ही तुतारी वाजवणारा माणूस आहे। मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की मागील 72 वर्षापासून आपण एकाच परिवारातील सदस्यांना या पुसद विधानसभाचं नेतृत्व दिलेलं आहे। हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब असतील, जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब असतील, यांनी या राज्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे। परंतु त्यांच्या पश्चात मागील 25-30 वर्षापासून वसंतरावजी नाईक साहेब असतील, सुधाकररावजी नाईक साहेब असतील, यांनी जे कारखाने, ज्या सूतगिरण्या या अशा आहेत की आदिवासी वाड्यांमध्ये 75 वर्षानंतर सुद्धा एसटी बस गेलेली नाही। दुर्दैवाने जर एखाद्या परिवारामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला, याबद्दल आपल्या सर्व बांधवाचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। आता एक इंजिन तुम्ही लोकसभेमध्ये पाठवलेला, हे दुसरं इंजिन विधानसभेमध्ये पाठवा। या भागामध्ये विकासाची गंगा हे दोन्ही इंजिन आणल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने। या परिसरामध्ये आपण सर्वसामान्य शेतकरी राहतो। आज काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे, जे भारतीय जनता पार्टीचे सरकार 2014 मध्ये आलं, 2014 मध्ये 55 रुपये पेट्रोलचा भाव होता, आज 110 रुपये पेट्रोलचा भाव आहे। 2014 मध्ये 45 रुपये डिझेलचा भाव होता, आज 100 रुपये डिझेलचा भाव आहे। आणि बहीण आताच आठवली, आतापर्यंत हे योजना कोणी जाहीर केली माहित आहे का? ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती। बरोबर नाही का? बरोबर नाही का? आणि मग याही आता 1500 दिले, बहीण खुश झाल्या, सगळ्या बहिणीला 1500 रुपये महिना चालू केला।
आता त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांना 2014 घोषणा केली होती का मी स्विस बँकेतून 100 दिवसात ब्लॅक मनी आणि घंटे नाही आणला 1 रुपया. आणि प्रत्येकाच्या खात्यात किती टाकीन मध्ये 15 लाख यायले 15 लाख 1500 रुपयावर आणलं. आता तुम्हीच विचार करा. आणि 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही. आता मग बहीण झाल्या खुश, भाषे लंगलंग फिरत आहे. आणि मागे लागून तर 3 आहे. एकनाथ मामा, अजित मामा, देवा मामा. किती मामे? 3 मामी आहे. आणि भाच्याचे रोजगार कुठं? गुजरातली. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसच्या प्रोजेक्ट तुमच्यासाठी ती योजना आणली, तुमच्यासाठी ती योजना आणली. नुसत्या योजनाच योजना. कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिशातले 700 कोटी रुपये खर्च केलेत फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी 15 दिवसात. 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले जे तुमच्या माझ्या खिशातले होते. आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं बघा तुमच्यासाठी योजना आणली. तो माणूस बसलेला असतो, माणूस भिरभिऱ्या नजरेने बघत राहतो, ही योजना वय, ती योजना वय, ती योजना वय. आणि मागून 10 हाताने त्याचे खिशे रिकामे करतात. एक जण चप्पल काढून नेते, एक जण गळ्यातली चेन काढून नेते, तिसरा खिशात हात घालतोय, खिशातला पटवा मारतोय. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची. हे महायुतीचं सरकार विकासाच्या गप्पा मारतं, कधी कधी हिंदुत्वाच्या गप्पा मारतं. पण या गप्पा मारत असताना पाठीमागच्या हातानं एका हातानं दिल्यासारखं दाखवायचं आणि 10 हातांनी काढून घ्यायचं असं हे सरकार आहे. साधा विचार करा, लेकरं शाळेत जातात, शाळेत शिस पेन्सिल आणि खोड रबर घेतात. त्या शिस पेन्सिल आणि खोड रबरवर 18% GST. दिवाळीला गेला असेल तुम्ही मोटरसायकल घ्यायला, तरुणांनी कुठला हट्ट केला असेल, 50,000ची मोटरसायकल घेतली तर 16,000 रुपये टॅक्स द्यावा लागतो. लाडक्या बहिणीनं जेव्हा दाजीने दिवाळीला सांगितलं होतं करंजा कर, तेव्हा बहिणीने खोबरं किसताना बरोबर कळलं 140चं खोबरं 280ला गेलं. दाजीने सांगितलं शंकरपाळ्या तळ केलं, बहिणीने सांगितलं तेलाचा डबा 600नी वाढला. रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.